एखाद्या महिलेने आपल्या नवऱ्याकडे पाहिले तरी बायकोला राग येतो, पण आज आपण ज्या जोडप्याची घटना पाहणार आहोत ती खरंच खूप विचित्र आहे। नवरा दुसऱ्या महिलेसोबत शरीर संबंध करतोय आणि त्याची बायको त्याला हे करू देते व स्वतःच्या डोळ्याने पाहते देखील। विश्वास बसत नाही ना मित्रांनो, पण हे खरं आहे। चला तर मग पाहूया सविस्तर मध्ये। मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील अविनाश प्रजापती पहिल्या दृष्टिक्षेपात एक सामान्य माणूस वाटत होता। तो नरसिंहपूरचा रहिवासी आहे। त्याचे वडील गावातील सहाय्यक होते। 1.5 वर्षापासून तो भोपाळमध्ये राहत होता। सर्वसाधारण चेहरा, बोलका स्वभाव यामुळे त्याची कोणावरही लगेच छाप पडत असे। छान चोखीत राहण्याची सवय असल्याने तो आकर्षक दिसत होता। त्यामुळे त्याचा मित्र परिवारही मोठा होता, त्याचा संपर्क चांगला होता आणि याच आधारावर तो काही ना काही करामती करतच होता। लोकांना गंडा घालून चैन करण्याची त्याला खोड होती। परिणामी लोखंडी साड्या विकण्याच्या नावाखाली, ॲप बनवण्याच्या नावाखाली आणि गुंतवणुकीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याबद्दल अविनाश विरुद्ध FIR दाखल झाले आहे। त्याचे लग्न झाले होते, पण त्याच्या या वागणुकीमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली। त्या दोघात घटस्फोट झाला। तेव्हापासून अविनाश हा एकटाच होता। अविनाशच्या आयुष्यात एक वळण आले जेव्हा तो एका ऑटोमोबाईल कंपनीत कार खरेदी करण्यासाठी गेला। तेथे त्याची भेट सेल्स एक्झिक्युटिव्ह चंद्रिका पालेवाल हिच्याशी झाली। चंद्रिका गोरी गोमटी गुबगुबीत अंगाची आणि बिनधास्त स्वभावाची होती। तिच्या मनमोकळ्या वागण्याने पुरुषांना तिची भुरळ पडत होती। अनेक पुरुष तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होते। ती ही पुरुष पाहून मैत्रीचा हात हातात घेत होती। तिची श्रीमंत लोकांमध्ये उडबस होती। राजकारणी लोकांशी, अगदी मुख्यमंत्री, आमदार, खासदारांनाही ती भेटल्याचे फोटो उपलब्ध आहेत। तिलाही आयुष्य आरामात राहण्याची सवय आहे। ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे। ती तिची आलिशान जीवनशैली लोकांना दाखवत असे। तिचे इंस्टाग्रामवर 28,000हून अधिक फॉलोअर्स आहेत। अविनाश तिच्या बिनधास्त वागण्यावर आणि गुबगुबीत देहावर भाळला होता। तो तिच्या मागे लागला तर तिलाही त्याची भूल पडली। त्याच्या गोड बोलण्यावरून तो तिला उद्योजक, श्रीमंत घरातील वाटला। त्यामुळे तिनेही त्याला रिस्पॉन्स दिला तर तिच्या वागण्यावरून त्यालाही ती श्रीमंत घरातील सुशिक्षित तरुणी वाटली। त्यामुळे त्याने तिला पिच्छा पुरवला। मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी प्रेमविवाह केला। पहिले काही महिने मजेत गेले। दोघांनी मनसोक्त मजा मारली। नंतर मात्र दोघांच्याही लक्षात आले की दोघांचीही ऐपत नाही। दोघेही सामान्य परिवारातील आहेत। दोघांनाही आयुष्य आरामात जगायचे आहे, पण हातात मात्र पैसे नाही। पैशासाठी ती नटून थटून पुरुषांमध्ये वावरते तर तो लोकांना गंडा घालत फिरतो। दोघांनाही दोघांचे खरे रूप समजले, पण आता वेळ निघून गेली होती। तोपर्यंत अविनाशच्या व्यवसायात तोटा झाला होता। आर्थिक तंगी वाढली होती। यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असा ते दोघे विचार करू लागले। या दरम्यान चंद्रिकाला एक कल्पना सुचली। ती कल्पनाच वेगळी होती। सर्वसाधारणपणे लोक जो विचार करू शकतात त्याहून तिची कल्पना वेगळी होती। तिने जो विचार केला तो विचार इतर कोणाच्या मनात अपवादानेच आला असेल। हा प्लॅन असा होता की अविनाशची कोणावरही छाप पडत होते। त्याच्या दिसण्या बोलण्यावर चंद्रिका भाळली होती। तिच्याप्रमाणेच इतरही स्त्रिया त्याच्यावर भाळू शकतात। एखाद्या श्रीमंत बाईला त्याने भुलवायचे, लग्नाचे आमिष दाखवायचे आणि तिच्याशी शरीर संबंध ठेवायचे। या संबंधाचे व्हिडिओ चित्रीकरण लपून चंद्रिका करेल आणि त्या व्हिडिओचा आधार घेऊन त्या महिलेला ब्लॅकमेल करून पैसा उकळता येईल असा तिचा प्लॅन होता। काही महिला गरजेपोटी परपुरुषांशी संबंध ठेवत असल्याची उदाहरणे आहेत। काही नीच लोक पैशांसाठी पत्नीला देह विक्री करायला लावण्याची उदाहरणे देखील आहेत। पण पैशासाठी पुरुषानेच महिलेला सुख देणे किंवा पैशासाठी आपला पती परस्त्रीला भोगायला देणे ही सौतन स्टाईल नीच कल्पना चंद्रिकाच्या विकृती मेंदूतून जन्मली होती। तिने हा प्लॅन अविनाशला सांगितला। तिचे बोलणे ऐकून त्याने आधी तिचा अंदाज घेतला तर मात्र तो खुश झाला। आता त्याला त्याच्या पत्नीच्या परवानगीचे परस्त्री भोगायला मिळणार होती। परस्त्री ओळख करून घेणे, तिच्याशी प्रेमाच्या गप्पा मारणे आणि तिचा उपभोग घेणे या सगळ्यात त्याला त्याची पत्नी साथ देणार होती। हे त्याच्यासाठी आनंद देणारे असले तरी ते अत्यंत नीच आणि धोकादायक होते। माणुसकीला कलंकित करणारे होते। एका महिलेने दुसऱ्या महिलेचा घात करणारा हा खेळ सुरू झाला। यासाठी लग्न जमवणाऱ्या वेबसाईटचा आधार घेण्याचे ठरले, कारण तिने काही खोटी माहिती लिहिली तरी चालते हे त्या दोघांनाही माहित होते। वास्तव्यात एखाद्या बाईला भुलवणे तितके सोपे नव्हते। तसेच कुमारीचे स्थळ बघायचे नाही, कारण कुमारिका बघितली तर तिच्यावर अविनाशला खर्च करावा लागणार होता। मग विवाह करण्यास इच्छुक असणारी विधवा बघायची असे त्या दोघांचे ठरले, कारण तिला विवाहित सुखाची माहिती असते। दुसरा विवाह करण्यास ती उत्सुक असते। थोडा प्रयत्न केला तरी ती शरीर संबंधास तयार होऊ शकते। याचाच फायदा उठवण्याचा या दोघांचा प्लॅन होता। पण ती विधवा कमकवती, चांगली नोकरी असणारी या व्यवसाय करणारी असावी।
याची ही काळजी घेण्याची ठरली, तरच तिला ब्लॅकमेल करून पैसा उकळता येणार होता. सगळा प्लॅन दोघांना नवरा बायकोने बसून तयार केला आणि ते कामाला लागले. अविनाशने ऑनलाईन विवाह जमवणाऱ्या वेबसाईट मध्ये नोंदणी केली, स्वतःचे रुबाबदार फोटो अपलोड केले आणि उद्योजक असल्याचे त्याने नमूद केले. तसेच आपला घटस्फोट झाला असून आपल्याला दुसरे लग्न करायचे आहे असेही त्याने नमूद केले. त्याच्यासाठी काही प्रस्ताव येत होते, पण तो सावध शोधत होता. त्याला पाहिजे तशी बाई टप्प्यात येण्याची वाट तो बघत होता. यातून त्याला 2 प्रोफाईल मिळाली. त्या दोघींची शिकार करणे फायदेशीर ठरेल असा अविनाश आणि चंद्रिकाला विश्वास वाटला. त्यापैकी एक कॉर्पोरेट क्षेत्रात काम करते आणि दुसरे बँकेत नोकरी करत होती. दोघेही दिसायला देखण्या होत्या, विधवा होत्या, दोघेही श्रीमंत होत्या. अविनाशला भोगायला देखणी बाई पाहिजे होती आणि चंद्रिकाला लुटायला श्रीमंत बाई पाहिजे होती. दोघांच्याही मनासारखे होईल अशा या दोघी होत्या. त्यामुळे अविनाश आणि चंद्रिकाने त्या दोघींवर लक्ष केंद्रित केले. आता अविनाशने त्या दोघींशी संपर्क केला. वेबसाईटच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले. त्यानंतर ते संपर्क करू लागले. त्या दोघींनाही माहिती देताना त्याने आपण उद्योजक असल्याचे सांगितले. सारे काही व्यवस्थित आहे, पण बायकोचा स्वभाव न पटल्याने घटस्फोट घेतला आहे असे तो सांगत होता. मला फक्त समजून घेणारी सोबतीन हवी आहे अशी बतावणी करून तो त्या दोघींशी जवळीक निर्माण करत होता. बँकेत नोकरी करणारी संध्याकाळची बऱ्यापैकी निवांत असते हे त्यांनी हेरले आणि तो तिच्याशी जास्त जवळीक करू लागला. तीही निवांतशीने त्याच्याशी चॅटिंग करत होती. तर कॉर्पोरेट क्षेत्रातली तरुणी सकाळी निवांत असते, त्यामुळे अविनाश तिच्याशी सकाळची चॅटिंग करत होता. काही दिवसातच अविनाशने त्या दोघींसमोर भेटीचा प्रस्ताव ठेवला. त्यांनाही तो आवडला असल्याने त्या तयार झाल्या. शहराच्या 2 वेगवेगळ्या भागात तो त्या दोघींना भेटला. त्या दोघींशी गोड गोड बोलून त्याने अंदाज घेतला. तसेच आपण खूप चांगले आणि सज्जन आहोत असे भासवण्यात तो यशस्वी देखील झाला. त्यानंतर बोलणे भेटीगाठी वाढत गेल्या. आता चंद्रिका सक्रिय झाली होती. आता तिने तिच्या घरातच एक बेडरूम तयार केली. त्या बेडरूम मध्ये सारे दिसू शकेल अशा शेजारच्या खोलीत तिने कॅमेरा लावून तयार ठेवला. आता त्या दोघांनी मिळून चाचणीही घेतली. बेडरूम मध्ये सुरू असलेली कामक्रीडा कॅमेऱ्यात नीटपणे चित्रित होते का हे पाहिले. तसेच बेडरूम मध्ये येणाऱ्या महिलेला तो कॅमेरा आणि चित्रीकरण करणारी चंद्रिका दिसणार नाही ना याची ही चाचणी त्यांनी केली. सारे जमले होते. आता त्या घरात तिसरे कोणी असेल अशी शंकाही संबंधित तरुणीला येणार नाही असे वातावरण तयार झाले होते. मग तिला बेडरूम मध्ये आणून कार्यभाग साधण्यासाठी अविनाश चाली खेळू लागला. बँकर तरुणी जास्त आपुलकीने वागत होती. तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला होता. सायंकाळ नंतर तिला वेळ असायचा, त्यामुळे अविनाश तिला बहुतेकदा सायंकाळीच भेटत असे. मग दोघे एखाद्या बागेत तलावाच्या काठावर गप्पा मारत बसत. सुखी संसाराची स्वप्ने रंगवत तो बोलता बोलता तिची चाळे करायचा. तिला जवळ ओढायचा. तीही त्याला बिलगून बसायची. त्याचे हात तिच्या केसावरून पाठीवरून फिरता फिरता तिच्या स्तनावर फिरू लागले होते. ती मोहरून जात असे. तिच्या उत्तेजना वाढत होत्या. पुरुष सुखाची इच्छा प्रबळ होत असे. ही संधी साधून त्याने तिला विचारले, माझ्या फ्लॅटवर जाऊ का? तिथे आपण निवांत बोलत बसू, पण फ्लॅटवर दुसरे कोणी नाही का? तिच्या प्रश्नावर तो म्हणाला, अगं मी एकटाच आहे. आता तूच माझी आणि त्या फ्लॅटची मालकीण आहे. तुला कोण अडवणार तिथे? त्याच्या या बोलण्याने ती पाघळली, हसली आणि तिथेच फसली. तिने त्याच्या सोबत येण्यास होकार दिला. तसा त्याने चंद्रिकाला मेसेज केला. चंद्रिकाने तातडीने सगळी तयारी पूर्ण केली. अविनाश त्या तरुणीला घेऊन फ्लॅटवर पोहोचला. फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि तिला मिठीत घेतले. तिचे दीर्घ चुंबन घेऊन तो म्हणाला, आय लव्ह यू प्रिय, मी तुझ्यासाठी वेडा झालोय ग. आधीच तू मला का नाही भेटली? त्याच्या भोवती मिठी आवळत म्हणाली, आय लव्ह यू डिअर, कधी लग्न होईल असे झाले आहे मला पण. आता लग्न झालेच आहे की असे म्हणत त्याने तिला बेडवर पाडले. त्याचे हात तिचे वस्त्र बाजूला करण्याची धडपड करू लागली. ती त्याला साथ देत कपडे उतरवू लागली. पाहता पाहता ती निर्वस्त्र झाली. त्याने तिला उभे केले आणि खोलीतून फिरवले. त्यानेही कपडे उतरवले आणि उभे करूनच तो तिच्या देहाची चाळी करू लागला. तिचे चुंबन घेत तिच्या स्तनाचे मर्दन करू लागला. हे करत असताना मात्र त्याने चेहरे कॅमेऱ्याच्या दिशेने असतील याची काळजी घेतली होती. नंतर त्याने तिला बेडवर नेले आणि शरीर संबंधात सुरुवात केली. शरीर सुखासाठी आसुसलेल्या त्या तरुणीही त्याला मनापासून साथ देत आनंद लुटला. ती देहबान हरपून त्याच्याशी एकरूप झाली होती. तर तो तिचा उपभोग घेताना हे सगळे चित्रीकरण नीट होईल याची काळजी घेत होता. तर चंद्रिका या काम क्रीडा बघत बसली होती. चित्रीकरण करत होती. ती तरुणी तृप्त झाली. त्यांची चुंबन घेऊन ती निघून गेली. ती जाताच अविनाशने चंद्रिकाला मिठीत घेऊन चुंबन घेतले. एक काम तर फत्ते झाले होते. त्या दोघांनी ते चित्रीकरण कॉम्प्युटरवर पाहिले. त्याच्या मनासारखे शूट झाले होते. त्यामुळे ती खुशीत होते. आता दुसरे सावध होती कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारी विधवा तरुणी. तिलाही त्याने भूलतापा देऊन फ्लॅटवर आणले आणि मनसोक्त भोगले. हे चित्रीकरणही चंद्रिकाने केले
आता हे वारंवार होऊ लागले। अविनाश त्या दोघीतील एकीला घेऊन यायचा, भोगायचा आणि चंद्रिका त्या क्षणाचा व्हिडिओ करून ठेवायचा। त्या दोन विधवा तरुणीचे व्हिडिओ अविनाश आणि चंद्रिकाच्या हाती होते। आता तो दिवस आला होता की ते मालामाल होणार होते। एक दिवस बँकेत काम करणाऱ्या तरुणीशी बोलता बोलता त्याने आर्थिक अडचण सांगितली। मला थोड्या पैशाची गरज आहे, तुझ्याकडून मिळतील का असे त्याने विचारले। तेव्हा तिने पैसे कशासाठी लागतील, किती लागतील अशा चौकशी केली। तसेच विचार करून पैसे देते असेही सांगितले। त्यानंतर 2-4 दिवसात त्याने तिला तिचे कामक्रीडा करतानाचे व्हिडिओ पाठवले। ते पाहून ती हबकली। आता तिच्या लक्षात सगळा प्रकार आला, पण फसव्या प्रेमाच्या जाळ्यात ती अडकली होती। तिच्या हातून वेळ निघून गेला होता। यातून सुटका करून घ्यायची कशी हे तिला सुचत नव्हते। साहजिकच त्याला पैसे देण्यावाचून काही पर्याय उरला नाही। तो मागेल तसे ती त्याला पैसे देऊ लागली। याच पद्धतीने त्याने कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीला हे ब्लॅकमेल करणे सुरू केले। त्याच्याकडून त्रास वाढू लागला। तो काही लग्न करण्यास उत्सुक नसता, त्याला केवळ पैसे पाहिजे हे त्या तरुणीच्या लक्षात आले होते। पण आपले आक्षेपार्ह व्हिडिओ त्याच्या ताब्यात असल्याने त्या दोघींचे काही चालत नव्हते। अखेरीस कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीने पोलिसात धाव घेतली। अविनाश प्रजापती याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला, तसेच अत्याचाराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले अशी तक्रार दाखल केली। तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अविनाशला ताब्यात घेतले। त्याच्याकडून सखोल चौकशी केली असता त्याने सारा खेळ पोलिसांसमोर उघड केला। त्याच्यावर पोलिसांनी कारवाई झाल्यानंतर बँकेत काम करणाऱ्या दुसऱ्या तरुणीनेही तक्रार दाखल केली। एका पाठोपाठ एक अशा तक्रारी दाखल झाल्याने पोलिसही सतर्क झाले। या पद्धतीने आणखी किती महिलांची फसगत झाली आहे याचा पोलीस तपास करत आहे। या सगळ्या प्रकरणाची सूत्रधार आणि अविनाशची पत्नी चंद्रिका गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे। पोलीस तिचाही शोध घेत आहेत। तिच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे बोलले जात असून तिला ताब्यात घेतल्यानंतर आणखी काही कारनामे उघड होण्याची शक्यता आहे। या प्रकरणाने देशभर खळबळ माजली आहे। पत्नीच्या आपल्या पतीला एक प्रकारचे आमिष बनवून अन्य महिलांना जाळ्यात अडकवले, त्या महिलाचे लैंगिक शोषण केले, त्यांचे व्हिडिओ बनवले, त्या आधारे त्या महिलांना ब्लॅकमेल केले। नीचहून नीच पातळी गाठणारा हा सगळा प्रकार एका महिलेनेच केल्याने संताप व्यक्त होत आहे। पोलीस अधिक तपास करत असून लवकरच तिलाही बेड्या ठोकण्यात येतील असे सांगण्यात आले। धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।